जय महाराष्ट्र। स्वागत आहे तुमचं आपल्या एसएम क्लासेस या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। तर आपल्या या लोकप्रिय यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। तर पीएम किसान योजनेचा 19वा जो हप्ता आहे तो थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी आपल्याला जे आहे ते 19वा हप्ता जमा होणार आहे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये, आधार संलग्न बँक खात्यामध्ये। एकंदरीत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 18 हप्ते देण्यात आले आहेत। 19वा हप्ता जे आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी काही अडचणी आणि जे शर्ती आहेत ते पूर्ण करायचे आहेत। एकंदरीत सविस्तर अशी माहिती की सकाळी 11 वाजता जो आहे तो हप्ता खरंच जमा होणार का या संदर्भात सुद्धा आपण माहिती देणार आहोत। त्यामुळे सुरुवातीस व्हिडिओला लाईक करायचा आहे, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की विजिट करायचा आहे। एकंदरीत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 18 हप्ते देण्यात आले। 19वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी काय काय कामे करायची त्या संदर्भात सुद्धा आपण माहिती सांगणार आहोत। एकंदरीत पीएम किसान योजनेसाठी आपल्याला 2025 मध्ये जर रजिस्ट्रेशन करायचं असेल, नवीन रजिस्ट्रेशन कोणाचं करायचं असेल तर आपण अद्यापही सुरू आहे, आपण करू शकता। तर एकंदरीत अशा पद्धतीने तुम्ही केवायसी प्रक्रिया जी आहे ती पूर्ण असणं गरजेचं आहे। तसेच दुसरं म्हणजे मित्रांनो केवायसी, लँड सेलिंग डिटेल्स, आधार सेलिंग डिटेल्स अशा पद्धतीने दोन्ही प्रॉब्लेम दुरुस्त असणं गरजेचं आहे, जेणेकरून हप्ता तुमच्या खात्यामध्ये 19वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येऊन जाईल। एकंदरीत अशा पद्धतीने तिन्ही हप्ते दुरुस्त असणं गरजेचं आहे। सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या 19व्या हप्त्याचं जे आहे तुम्ही 18 हप्त्याचं स्टेटस काढा। 18व्या हप्त्याचं स्टेटस काढल्याच्या नंतर लँड सेलिंग डिटेल्स, आधार सेलिंग डिटेल्स, केवायसी हे दोन्ही प्रॉब्लेम दुरुस्त आहेत का एकदा पहा। दुरुस्त नसतील तर दुरुस्त करून घ्या। दुरुस्त झाल्याच्या नंतर तुमच्या खात्यामध्ये हे जे पैसे आहेत ते थेट हप्ता क्रेडिट केला जाऊ शकतो। एकंदरीत 2500 रुपये मिळणार आहेत का हा सुद्धा मुद्दा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। म्हणजे एकंदरीत हप्त्यामध्ये वाढ केली तरच 500 रुपये वाढून येतील, अन्यथा नाही, कारण की हप्त्यामध्ये वाढ होणार आहे अशी शक्यता वर्तवली जात आहे आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये हा निर्णय होऊ शकतो। तर एकंदरीत मित्रांनो पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता जो आहे 19वा हप्ता मिळण्याची शक्यता आहे सकाळी 11 वाजता। तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहिजे असेल तर बेल आयकॉनला ऑल प्रेस करा।